शिवसेनेचे साक्षीदार सगळे ठाकरे बंधूंनी युती केली। कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच आज नाशिकमध्ये भाजपने शिवसेना तसेच काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे। शिवसेनेतून भाजपचे महापौर तसेच काँग्रेसचे महापौर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आता आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत। भाऊ नमस्कार। शिवसेनेत जे आहे ते तुमची जिल्हा प्रमुख ते महापौर पदापर्यंत तुम्ही मोठी उसंडी मारली होती। पक्ष नाशिकमध्ये देखील तुम्ही मोठं काम शिवसेनेचं वाढवलेलं होतं। मग आता हा भाजपमध्ये पक्ष प्रवेश का? गेल्या 43 वर्षापासून काम करीत असताना आपण बघितलं असेल पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवला। ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दखल घ्यायचे त्या पद्धतीने आता कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नाही, त्यासोबतच पुढे काही कामे असतील तुमच्या डोळ्यासमोर जी तुम्हाला भाजपच्या माध्यमातून करायची आहे, कशा प्रकारची कामे आहेत ती? नक्कीच आता आम्ही बीजेपी मध्ये प्रवेश करतोय आणि प्रभागातील जनतेला जे वचन दिलेले ते वचन आणि विकास या प्रभागाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करतो आहोत। धन्यवाद भाऊ। आपण आता बघत आहोत आपण आणखीन जे काही नेते आहेत त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाशिकमध्ये जो आहे भाजपने काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे। आता आपण आहोत नाशिकच्या शालिमार चौकात। भाऊ, काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून तुम्ही नाशिकमध्ये ओळखले जात होतात। फक्त तुम्हीच नाही तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते काँग्रेससाठी एकनिष्ठ होते। महापौर पदापर्यंत तुम्ही गेलेला होता। आता भाजप प्रवेश का? गेली अनेक वर्ष म्हणजे आमच्या 2-3 पिढ्यांपर्यंत आम्ही 1952 सालापासून काँग्रेसची धुरा ही समर्थपणे पेलली आमच्या जुन्या नाशकामध्ये। परंतु सध्या पक्षाची जी अवस्था आहे, ज्यांनी पक्ष ताब्यात घेतलाय, हायजॅक केलाय, तर नवीन लोकांना प्रवाहामध्ये घ्यायला पाहिजे जेणेकरून पक्ष वाढेल। तर तशी प्रक्रिया होत नाही, ती काही लोकांनी थांबवून टाकली आणि त्याच्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागतोय। भाजपच का? पक्ष प्रवेशासाठी भाजपच का? भाजप आज राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही राष्ट्रीय पक्षात राहिलोय आणि त्यामुळे तो निर्णय घ्यावा लागणार आहे जेणेकरून जी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्हाला न्याय देता येईल, प्रवाहात राहता येईल। आता आपल्या सोबत आणखीन एक आहेत कार्यकर्ते, त्यांच्यासोबत देखील आपण संवाद साधणार आहोत। भाऊ, तुम्ही काय सांगाल? आधी मनसे, मग शिवसेना आणि आता भाजप, पक्षप्रवेश का? कसं आहे, भाजप हा जो आहे राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे। केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे, राज्यात भाजप सत्तेवर आहे आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेवर असल्यामुळे नाशिक शहराचे सिंहस्थाच्या अनुषंगाने विकास होण्याच्या दृष्टीने निश्चितच त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि त्यामुळे नाशिक शहराचा विकास म्हणा किंवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेकरता स्थानिक पातळीवरती सुद्धा राज्यात जे सरकार आहे सत्तेत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आणि त्याचप्रमाणे देव, देश आणि धर्माच्या सर्व जीवावरती आपण आपलं सर्वस्व अर्पण करत असतो आणि त्याकरता आपण निश्चितच त्याकरता कटिबद्ध झाले असते। काल जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली, तर कुठेतरी दोन्ही बंधूंच्या युतीमुळे राजकारणात नवीन वळण मिळालं, त्यामुळे पक्षाचे दोन्ही पक्षांची ताकद वाढली। पण आता तुम्ही जो आहे नाशिकमध्ये जो शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे? नाही, कसं आहे, राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, परंतु स्थानिक स्तरावरचं जर एकंदरीत राजकारण बघता आणि ज्या पद्धतीने राज्य शासनाने नाशिक शहरामध्ये विकास कामे अवलंबिलेले आहे त्याकरता त्या पक्षासह सहभाग होणे निश्चितच शहराच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद भाऊ, धन्यवाद। आता आपण बघितलं, आता आपण जो आहे ह्या तीनही मोठ्या नेत्यांसोबत जो आता पक्षप्रवेश थोड्याच वेळात होणार आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची कारणं सांगितलेली आहे। भाजपने ह्याच निमित्ताने जो नाशिकमध्ये जो आहे तो शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे। निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर आहेत, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे
अशातच कार्यकर्त्यांचा हा पक्ष प्रवेश किंवा माजी महापौरांचा हा पक्ष प्रवेश दोनही शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल दोघांसाठीही मोठा धक्का देणारा ठरणार आहे. कॅमेरामॅन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे, नाशिक.